आज मीरा भाईंदर पश्चिम अपर तहसीलदार कार्यालय के बाहर भारी संख्या में बंजारा समाज एकजुट हुआ। बंजारा समाज के लोगों का ऐसा कहना है कि हैदराबाद स्थान के गजट के मुताबिक बंजारा समाज को अनुसूचित जनजाति यानी एसटी का दर्जा प्राप्त था, लेकिन 1956 के राज्य पुनर्गठन के बाद जब मराठवाड़ा का इलाका महाराष्ट्र में शामिल हुआ तब एक बड़ी चूक हो गई। आंध्र प्रदेश और तेलंगाना में जहां आज भी बंजारा समाज को एसटी का दर्जा और आरक्षण का लाभ मिल रहा है, वहीं महाराष्ट्र में इन्हें एसटी सूची से बाहर कर दिया गया है। नतीजा ये हुआ क्या कि लाखों बंजारा समाज को शिक्षा, नौकरी और राजनीति में बराबरी का मौका नहीं मिल रहा। यह समाज दशकों से न्याय की मांग कर रहा है। इसी विषय को लेकर हमने बंजारा समाज के जो लोग अपर तहसीलदार कार्यालय के बाहर आए हुए हैं उनसे बातचीत की है। आइए जानते हैं उन्होंने क्या कहा। ये आज मीरा भाईंदर तहसीलदार कार्यालय इनको हम मीरा भाईंदर गोर बंजारा समाज की ओर से निवेदन देने आए। आज महाराष्ट्र में महाराष्ट्र सरकार ने मराठा लोगों को यानी मराठा समाज को हैदराबाद गैजेट लागू किया है। हम तो पहले से ही वही हैदराबाद गैजेट में हम एसटी में थे, लेकिन हम अभी फिलहाल एनटी में है, तो हमको वही गैजेट अनुसार हमको एसटी आरक्षण दिया जाए, यही हमारी प्रमुख मांगनी है। इसके साथ ही हमको महाराष्ट्र के विधानसभा 19 आमदार ने सपोर्ट दिया है, उनका भी हमने लेटर आपको दिया हुआ है। तो हमारा कहना एक ही है कि हम हैदराबाद में एसटी में है, भारत में हर जगह अलग अलग हमको कास्ट में डाला हुआ है। हम पहले एसटी में थे, हमको एनटी में डाला हुआ है। हमारी मांगनी वही है, हम एसटी में थे, हमको एसटी में ही दो, हमको ज्यादा मांग ही नहीं रहे। हम पूरा आंदोलन करेंगे, जगह जगह जाम करेंगे। हमारा एक भाई जिंतूर तालुका में उपोषण में 5 दिन से बैठा हुआ है, आज वो जिंतूर में है। आज पूरा महाराष्ट्र में हर जगह, हर जिले में, हर तहसील कार्यालय पे निवेदन आज पहुंच चुका है। अगर इसकी दखल नहीं लेंगे तो हम अगला उपोषण, जैसे कि संघर्ष योद्धा मनोज जरांगे उन्होंने आजाद मैदान पे किया, वैसा ही हम आंदोलन वहां करने जा रहे हैं। आज मीरा भाईंदर शहरातील सर्व बंजारा समाज तहसीलदार कार्यालय या ठिकाणी जमलेला आहे। बंजारा समाजाची प्रामुख्याने मागणी आहे आणि ती मागणी आजपासून या कालपासून करत नाही आहे। आज अनेक वर्षापासून आमची प्रमुख मागणी आहे की संपूर्ण देशामध्ये आमचा जो समाज आहे, 14 कोटी लोकसंख्या असलेला आमचा समाज आहे, त्या समाज पूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये राहतो आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये जातीमध्ये विभागला गेलेला आहे। महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर हा बंजारा समाज विजयंटी मध्ये येतो आणि आमचे सर्व नातेवाईक हैदराबादमध्ये एसटी मध्ये येतात। जर तुम्ही इतर आज मराठा समाजाला हैदराबादच्या गॅजेट प्रमाणे आज आरक्षण देत आहेत, तर आमच्या बंजारा समाजाच्या लोकांवर अन्याय का करतायत? तर आज कुठेतरी आम्ही आमचा जो हक्क आहे ते मागण्यासाठी आज निवेदन शासनाकडे पाठवलेलं आहे आणि पाठपुरावा आमचा चाललेला आहे। आणि आज आमचं पूर्ण बंजारा समाजाचे नेते मंडळी वगैरे त्यांची प्रमुख नेत्यांची आज काल बैठक झालेली आहे। लवकरच पुढील दिशा आम्ही ठरवणार आहे आणि आमची जी मागणी आहे आम्हाला एसटी मध्ये सामील करून घेण्यासाठी, ही आजपासून नाही तर अनेक वर्षापासून आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमचे बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराज यांनी सुद्धा पत्र दिलं होतं की संपूर्ण देशामध्ये जो समाज आहे आमचा, वेगवेगळा, आमची बोली एक आहे, भाषा एक आहे, आमचे पेराव एक आहे, तरी आम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये का सामील केलेलं आहे? तर याच्यासाठी आज संपूर्ण समाज एकत्र आलेला आहे। गावापासून तर शहरापर्यंत आज आम्ही एकत्र येऊन या लढ्याला सामोरे जात आहोत आणि लवकरच आमची पुढील दिशा आम्ही ठरवणार आहे। आम्ही मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात आमचा जन्म झाला। महाराष्ट्रामध्ये आम्ही एनटी विजयंटीमध्ये आम्हाला टाकण्यात आलेला आहे ते पहिल्यापासून। आणि आता सदर जे हैदराबाद गॅजेटमध्ये आमची लोक, आमचे नातेवाईक, आमची घरची लोक, आमचे नातेवाईक म्हणजे कुटुंबातील काही लोकांचे सगळे सोयरे ते आंध्रामध्ये येतात, ते त्यांना एसटी मध्ये आरक्षण आहे, आम्हाला विजयंटीमध्ये आहे। तरी आमची एक मुख्य मागणी हीच राहील की आम्हालाही विजयंटी एनटी मधून वगळून आम्हाला एसटी मध्ये आरक्षण मिळावा। आमच्या पुढची पिढी यांना शिक्षण, धंदा, व्यवसाय करायला संधी मिळावी। आम्ही मागासवर्गीय आहोत म्हणून आम्हाला आमच्यावर अन्याय होत आला एवढे दिवस, पण आता आम्ही अन्याय सहन करणार नाही। याच्या पुढे आम्ही सरकारला निवेदन दिलेलं आहे, याच्या पुढे पुढचा आम्हाला काही
चुकीचं पाऊल उचलू देऊ नये म्हणून आम्ही सरकारकडे एकच मागणी करतोय, आम्हाला एसटी आरक्षणमध्ये संधी मिळावी, आम्ही 110% आम्हाला एसटी आरक्षण मिळावा ही आमची विनंती राहील। जय भीम, जय सेवालाल, जय छत्रपती शिवराय महाराजांचा। आणि आज मी इथे जमले बंजारा समाजाने सगळ्यांनी जमा होऊन, इथे कुठलेच पदाधिकारी नाही आले, तिथे नुसता बंजारा समाज आलाय। ह्याच्यासाठी आलाय की आज 5 दिवसापासून आमचा भाऊ तिथे उपोषणवरती बसलाय, उपाशी तरसा बसलाय, पाणी सुद्धा नाही पित आहे, का समाजासाठी नाही पित आहे। आज आमचे जे हे समाजातले सगळे लोक बिगारी काम करणारे आहेत, ह्यांना जास्तीत जास्त नॉलेज नसतं म्हणून आज मीरा भाईंदरमध्ये आमचा मंदिर सुद्धा नाही आहे, तर आम्हाला कुठे ना कुठे डवलला जातो। आज आमचा एसटी मध्ये आरक्षण आम्हाला तिकडे दुसरीकडे हैदराबाद मध्ये भेटलं जातं आणि ते एजंटी मध्ये का टाकलं जातं। आमचं खानपिन एक, आमचा देवत्व एक, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं तर सगळ्यांनी समान लिहिलं। आज तुम्ही मराठा समाजाला तिकडनं आणून इकडे ते कानून कायदा देता। मी सर्वप्रथम बंजारा समाजाच्या वतीने या महाराष्ट्र सरकारला तथा भारत सरकारला, या सर्व आमच्या बंजारा समाजाच्या वतीने आम्ही जे निवेदन करतोय, हे निवेदन असं आहे की मराठा समाजाला मिळाला म्हणून आम्ही हे मागणी मागत नाही। आमची मागणी ऑलरेडी कोर्टामध्ये प्रलंबित आहे। आम्ही जवळजवळ आज 14 वर्षापासून आम्ही कोर्टामध्ये ही मागणी केलेली आहे। 1918चं हैदराबाद गॅजेटियर हे आम्ही बंजारा समाज, आमची भाषा एक आहे, वेशभूषा एक आहे, आमचं वागणं खाणं पिणं सर्व एक आहे पूर्ण भारतभर। त्याच्यामध्ये हैदराबाद गॅजेटियर बोलते की एसटी मध्ये आहे, कर्नाटकमध्ये एससी मध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये व्हीजेएनटी असल्यामुळे हे आम्ही मागणी मागतो की पूर्ण भारतभर एकच कास्टमध्ये आम्हाला आणा, एसटी किंवा एससी। आमची प्रमुख मागणी आहे एसटीची आणि एसटीच्या मागणीसाठी आम्ही जे कोर्टात आम्ही केस टाकलेली आहे, आम्ही न्यायालयांवर आमचा विश्वास असल्यामुळे आम्ही एवढा दिवस शांत होतो। आता आम्हाला एक चालना मिळालेली आहे। जर समजा तुम्ही हैदराबाद गॅजेटियर जर समजा लागू करत असाल तर मग आम्हाला का वगळू शकता तुम्ही? तर हे अन्याय आमच्यावर होऊ नये म्हणून आज मीरा भाईंदरचे सर्व बंजारा समाज आज आम्ही एकत्र आलोय। आज तुमच्या नजरेसमोर दिसते, आज ही संख्या आज शेकडोमध्ये आहे। आम्हाला मजबूर केलात तर उद्या हीच संख्या आज लाखोमध्ये फक्त मीरा भाईंदरमध्ये जमा होतील। आणि जर समजा मुंबईमध्ये जर आम्ही मंत्रालयाच्या दिशेने जर निघालो तर ही संख्या कमीत कमी 25 ते 30 लाख लोकसंख्येने आम्ही आमच्या मागणीसाठी आम्ही पुढे सरकणार। कालच्या तारखेला आमचे संत महंत आणि आमचे सगळं मंत्री महोदय या लोकांची एक मीटिंग झाली। त्या मीटिंगप्रमाणे आज प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तांड्यातून लोक आशेने पुढे निघालेले आहेत। आज आमचे जे बेरोजगार मुलं आहेत, आमचे जे विद्यार्थी आहेत, आज प्रत्येकांना IPSC, UPSC, MPSC या तयारीला लागायचं आहे। पण विचार करतोय की आम्ही या तयारीला लागलो तर आज व्हीजेएनटीमध्ये आम्हाला तो प्राधान्य मिळेल का? आज एसटी मध्ये जर टाकलं ना तर कमीत कमी आमच्या मुलांचं भवितव्य सुधरेल। आणि एवढीच आम्ही या पूर्ण बंजारा समाजाच्या वतीने आम्ही मागणी मागतो आणि आमचा एकच नारा जय बंजारा आणि सेवालाल महाराजांचा घोष या वाक्याने आम्ही सुरुवात करतो आणि तोच वाक्य आम्हाला शेवट घेऊन जाणार एवढी आम्ही राज्य सरकारकडे आम्ही मागणी मागितलेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आम्ही आमचं निवेदन पाठवलेलं आहे। जोरात बोला, जय सेवालाल, सेवालाल महाराज की।